पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं घड्याळ चिन्ह घेऊन प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार सौ प्रभावती दिगंबर सुडके या महिला उमेदवार निवडणुकीसाठी उभ्या असून त्या सुशिक्षित आहेत। त्यांनी समाजकार्य, बचत गटाच्या माध्यमातून व महिलांना लघु उद्योगाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाव्यात म्हणून विविध उपक्रम राबवतात। या विविध उपक्रमांमधून त्यांनी महिलांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला। अशा या सौ प्रभावती दिगंबर सुडके यांना प्रभाग क्रमांक 17 मधून प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी प्रभाग क्रमांक 17 मधील प्रचार फेरीचा शुभारंभ करून या प्रभागातील लोकांच्या भेटीगाठी त्या घरोघरी जाऊन घेत होत्या। त्याप्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। राज्यामध्ये आपलंच शासन आहे, पंढरपूरच्या विकासासाठी आर्थिक निधीची कमतरता भासू देणार नाही। प्रभाग क्रमांक 17च्या सर्वांगीण विकासासाठी व पंढरपूर शहरातील सर्व प्रभागांमधून विकासाची गंगा आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं यावेळी महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या। प्रभाग क्रमांक 17 मधील प्रचार फेरीमध्ये समाधान दादा काळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीकांत शिंदे, वैशालीताई शिंदे, दिगंबर सुडके व पंढरपूर शहरातील सर्व प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक उमेदवार प्रचार पूर्व मध्ये सामील झाले होते। रस्त्यावर आले, मैदानात आले, काय सांगू शकाल? रुपालीताई चाकणकर आल्यामुळं आता आमच्या प्रचाराला प्रचंड वेग लागलेला आहे आणि त्या हिशोबाने म्हणजे त्या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही आमच्या राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे असं आम्हाला वाटते। ह्या वेळेस निश्चित आमचं घड्याळ आहे। अनेक प्रस्थापित लोक समोर असताना कुठेतरी एकाकी झुंज चालू आहे, मग काय सांगू शकाल तुम्ही? एकाकी झुंज तर चालूच आहे, पण त्या झुंजेतून आम्ही मार्ग काढत समोर आमच्या राष्ट्रवादीचं आव्हान म्हणजे राष्ट्रवादी घड्याळ ते आम्ही चिन्ह आमचं आता समोर सगळ्यांच्या समोर आणणार। लाडक्या बहिणी तुमच्यासोबत, लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणींचा तर फायदा निश्चित 100% होणार आहे मला, कारण अजितदादा पवार आमच्या पाठीमागे आहेत, खंदे समर्थक आहेत आमचे, त्याच्यामुळं आम्हाला 100% नाही 101% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची जिंकून येणार आणि घड्याळ आमचं 100% येणार। आज रुपालीताई चाकणकर या तुमच्या प्रचारासाठी आले, तुमच्या पत्नीच्या प्रचारासाठी रस्त्यावर आल्या, मैदानात आल्या, काय सांगू शकाल? सध्या महायुतीमध्ये आपण आहे हे बरोबर आहे, पण महायुतीसोबत असताना आम्ही जो काय आता योग्य निर्णय घ्यायचा आहे तो योग्य वेळेला आम्ही योग्य निर्णय घेऊ। सर्वसामान्यांच्या पाठीमागं अजितदादा उभारल्यात, काय वाटतं याबद्दल? अजितदादा हा राष्ट्रवादी मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व समावेशकांना घेऊन जाणारा पक्ष आहे। यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा विचारावर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि हे तळागाळातल्या सर्व जनतेला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे। लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, या सर्वसामान्यांच्या प्रश्नाचा उकल करण्यासाठी फक्त एकमेव आमचा नेता अजितदादा पवारसाहेब आहेत। यांच्या माध्यमातून जी काही कामं झाली, बहुतांश कामं पंढरपुरातील जी काही कामं असतील त्या कामांना दिलेला वेग, मेहतर समाजाच्या कामाला दिलेला गती असेल, या सर्व प्रश्नाची उकल करण्याचं फक्त आणि फक्त अजितदादांनीच केलेलं आहे आणि याचा लाभ आमचे जे उमेदवार आहेत प्रभावती दिगंबर सुडके यांना निश्चित लाभ होईल या खात्री। आता तुम्ही निघताय, प्रचार चालू आहे, गाव भेटी चालू आहे, मग विकास झाला असं तुम्हाला वाटतंय का स्थानिक नगरसेवकाकडून? स्थानिक नगरसेवक हा निष्क्रिय ठरलेला आहे। स्थानिक नगरसेवकांनी गेली 5 वर्ष जी नगरसेवक म्हणून सत्ता भोगली आणि त्याचबरोबर त्याला बोनस 4.5 वर्ष मिळाली, एकूण 9.5 वर्षामध्ये बघितलं तर त्यानं फक्त स्वार्थ आणि स्वार्थाचा विकास केला। तमाम जनतेचा विकास हा खुंटलेला दिसतोय। बघितलं आम्ही फेरीमध्ये जाताना लोकांच्या समस्याला, अनेक समस्याला समोर जावं लागतंय। येत्या काळामध्ये आम्ही निवडून आलो तर या येणाऱ्या काळामध्ये एकही समस्या वार्डामध्ये राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो। कोणते मुद्दे घेऊन उतरलाय तुम्ही मैदानात? मुबलक पाण्याचा प्रश्न असेल, इथल्या शाळेचा प्रश्न असेल, या रस्त्याचा प्रश्न असेल, घाण पाणी मिश्रित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रोड लाईनचा प्रश्न असेल, सुरक्षिततेचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न या भागातील आहेत। हे मुद्दे घेऊन आम्ही या उतरलेलो आहोत। प्रस्थापितांचं आव्हान वगैरे वाटत नाही तुम्हाला? मुळीच नाही। अनेक दिग्गज नेते इथं उभारले, त्याच्या पत्नी ज्या गावच्या बोरी त्या गावच्या पापडी। आव्हान काय करत नागरिकांनी जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करावं एवढंच माझी नम्र विनंती।